ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः। कालात्मना म्हणजे समय किंवा काळरूपात ऋतुशब्देनं ऋतू या शब्दांनी लक्ष्यते जो दाखवला जातो किंवा ज्याला म्हटलं जातं असा जो तो ऋतुः। ओम ऋतवे नमः। 417 सुदर्शनः शोभनम म्हणजे सुंदर मोठं किंवा पवित्र निर्वाण फलम मुक्तिरूपी फळ। दर्शनम ज्ञानम याचं ज्ञान झाल्यावर मिळतं असा जो तो सुदर्शनः। किंवा दृश्यते भक्तैहि सुखेन इति म्हणजे भक्तांना जो सुखी ठेवतो असा जो तो सुदर्शनः। शुभम दर्शने ईक्षणे पद्मपात्रातये अस्य म्हणजे कमल पाकळ्यांप्रमाणे जसं शुभ डोळे आहेत असा जो तो सुदर्शनः। उत्तम पाहणारा किंवा साधकाचे कष्ट दूर करणारा असा जो तो सुदर्शनः। सत्यनिष्ठ भक्तियुक्त साधकांना सहज ज्याचं दर्शन साध्य आहे असा जो तो सुदर्शनः। ओम सुदर्शनाय नमः। 418 कालः कलयती म्हणजे मोजतो सर्व काही जे मोजलं जातं इति कालः तो कालः। गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात कालः कालयतामहम म्हणजे मोजण्याच्या सर्व गोष्टींमधला काळ हा मी आहे। किंवा शत्रूंचा नाश करणारा त्यांचा काळ असणारा असा तो कालः। प्रत्येकाच्या गुणदोषांचं मापन करून त्याचा योग्य परिणाम देणारा असा तो कालः। ओम गीतेमध्ये पण कालोस्मी असं म्हटलेलं आहे। कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो। ओम कालाय नमः। 419 परमेष्ठी परमे प्रकृष्टे स्वे स्वतःच्याच सर्वश्रेष्ठ उत्कृष्टतेत किंवा प्रसिद्धीमध्ये महिम्यामध्ये महिमनी गौरवामध्ये जो असतो तो परमेष्ठी। किंवा हृदयाकाशे स्थातु शीलम अस्य हृदय आकाशात राहणं हा ज्याचा स्वभाव आहे किंवा जिथे तो असतो असा जो तो परमेष्ठी। किंवा परमेष्ठी विभ्राजते म्हणजे जो चमकतो जो आपल्याला पुढे घेऊन जातो असा जो तो परमेष्ठी। स्वमहिम्यामध्ये डुबलेला हृदयरूपी सर्वोच्च गुहेत सहज जो अनुभवला जाऊ शकतो असा जो तो परमेष्ठी। ओम परमेष्ठीने नमः। 420 परिग्रहः शरणार्थीभिः शरण आलेल्यांना परितः सर्व बाजूंनी गृह्यते पकडतो किंवा रक्षण करतो। सर्व गत्वात सर्वव्यापी असल्यामुळे तो त्याला शरण आल्यांना सगळ्या बाजूंनी त्याचं रक्षण करतो असा जो तो परिग्रहः। किंवा परितः न्यायते इति म्हणजे आपल्या सर्व बाजूला जो आहे जाणला जाऊ शकतो असा तो परिग्रहः। किंवा पत्रपुष्पादिकम म्हणजे पत्र फुलं भक्तैहि भक्तांनी अर्पित परिगृह्णाती भक्तांनी अर्पण केलेली पानं फुलं इत्यादी जो घेतो किंवा ग्रहण करतो असा तो परिग्रहः। प्राप्त करणारा भक्त ज्याला एकमेव समजतात की ज्याला शरण जायला पाहिजे असा जो तो परिग्रहः। ओम परिग्रहाय नमः।